कोल्हापुरात आयटी पार्क विकसित करण्यासाठी शेंडा पार्कमधील 34 हेक्टर जागा MIDCकडे हस्तांतरित करायला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे। आयटी असोसिएशन कोल्हापूरनं राज्य सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलंय। गेल्या 15 वर्षाच्या असोसिएशनच्या पाठपुराव्याला यश आलं असल्याचं सांगितलंय। असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाचं स्वागत करताना आयटी पार्कमधील 50% भूखंड स्थानिक उद्योजकांसाठी राखीव ठेवावेत आणि आयटी पार्क विकसित करण्यामध्ये असोसिएशनचा अधिकृत सहभाग घ्यावा अशा मागण्या केल्यात। फाउंड्री, गूळ, चप्पल, वस्त्रोद्योगासह विविध क्षेत्रात आपला ब्रँड विकसित करणाऱ्या कोल्हापूरला आता आयटी क्षेत्रात ब्रँड कोल्हापूर विकसित करण्याची संधी उपलब्ध झाली आहे। कोल्हापुरात आयटी पार्क विकसित करण्यामध्ये जागेचा अभाव ही मोठी अडचण होती। काल राज्य मंत्रिमंडळानं शेंडा पार्कमधील 34 हेक्टर इतकी कृषी विभागाकडील जागा आयटी पार्कसाठी MIDCकडे हस्तांतरित करण्याला मंजुरी दिली आहे। जागा उपलब्धतेबरोबरच कोल्हापुरात सुसज्ज आयटी पार्क विकसित व्हावा यासाठी गेल्या 15 वर्षांपासून प्रयत्न करणाऱ्या आयटी असोसिएशन कोल्हापूरच्या पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाचं स्वागत केलंय। कोल्हापुरात सध्या 372 आयटी कंपन्या आपापल्या ताकदीवर काम करतायत। त्यांना आयटी पार्कचा मोठा फायदा होईल असं वरवर दिसत असलं तरी आयटी कंपन्यांबरोबरच कोल्हापुरातून आयटी क्षेत्रात स्टार्टअप सुरू करू पाहणाऱ्या नवउद्योजकांना प्रत्यक्षात आयटी पार्कचा फायदा व्हायचा असेल तर त्यांना आयटी पार्कमध्ये जागा मिळणं महत्त्वाचं आहे। MIDCच्या भूखंड वाटपाच्या स्पर्धात्मक धोरणामुळं आयटी पार्कमधील जागांच्या वाटपाचं धोरण राबवण्यात आलं तर त्याचा फायदा आयटी क्षेत्रातील प्रस्थापितांसह बहुराष्ट्रीय कंपन्यांनाच त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे स्थानिक आयटी उद्योजकांना भूखंड वाटपात प्राधान्य देण्याची गरज आहे। राज्य सरकारनं आयटी पार्कसाठी जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असला तरी आयटी पार्कमध्ये मल्टीनॅशनल कंपन्यांना पायघड्या घालण्याऐवजी स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी 50% भूखंड स्थानिक उद्योजकांसाठी आरक्षित केले जावेत आणि त्याची तरतूद आयटी पार्कसाठीच्या शासन निर्णयातच करावी अशी मागणी आयटी असोसिएशन कोल्हापूरचे अध्यक्ष प्रताप पाटील यांनी केली आहे। कोल्हापूरच्या आयटी पार्कला जो जागेचा मोठा अडथळा होता तो दूर झालेला आहे आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी कोल्हापूरला आयटी पार्कला शेंडा पार्कमध्ये जागा अलोकेट केलेली आहे। जर तुम्ही विचार केला तर म्हणजे यासाठी मी जे आपले CM साहेब आहेत, कोल्हापूरचे लोकल जे प्रतिनिधी आहेत त्यांचा खूप खूप आभारी आहे की त्यांनी म्हणजे खूप प्रामाणिक प्रयत्न करून कोल्हापूरला आयटी पार्कसाठी जागा मंजूर करून आणली। आता जर आपण बघितलं तर हे आयटी पार्कची जागा जी आहे ती MIDCला हस्तांतरित होणार आहे। आता याचा GR निघेल। ॲक्च्युली कोल्हापूरचा प्रतिनिधी म्हणजे आयटी असोसिएशनचा प्रतिनिधी म्हणून माझं असं मत राहील की म्हणजे कोल्हापूरमध्ये जवळजवळ 372 युनिट आहेत, छोटे आणि मोठे। सो त्या युनिट्सला प्राधान्य द्यावं, कारण आपण आयटी पार्क म्हणजे मोठी कंपनी हा जर विचार केला तर आपण हा पण विचार व्हायला पाहिजे की त्या मोठ्या कंपनी होत असताना कधी काही छोट्याच होत्या, त्यांना कुठेतरी सपोर्ट मिळाला म्हणून त्या मोठ्या झाल्या। त्यामुळे माझं असं मत आहे की आज कोल्हापूरची जी जागा अलोकेट झालेली आहे तर त्यातल्या बरीचशी जागा, मी म्हणतो मोर दॅन 50% जागा ही कोल्हापूरच्या लोकल युनिट्सना द्यावी। प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आयटी पार्क विकसित करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत। अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत कोल्हापुरात गेल्या 15 वर्षांमध्ये आयटी क्षेत्राची व्याप्ती वाढली आहे। याचा विचार करून मोठे आयटी उद्योग कोल्हापुरात आणून फक्त रोजगार उपलब्धतेचा विचार न करता सध्याच्या स्थानिक आयटी उद्योजकांना बळ देण्याबरोबरच नवे उद्योजक तयार होण्यासाठीचं मॉडेल कोल्हापूर आयटी पार्कच्या माध्यमातून विकसित व्हावं अशी मागणी प्रताप पाटील यांनी केली आहे। मला असं वाटतं की कोल्हापूर एक मॉडेल बनवायला हरकत नाहीये। जसं की आपण बाकीच्या म्हणजे जिल्ह्यांचा विचार करता, म्हणजे सातारा असू दे, सांगली असू दे किंवा सोलापूर असू दे, जर तुम्ही या जिल्ह्यामध्ये बघितले तर 10-15 एवढेच आयटी युनिट्स आहेत। सो त्या तुलनेत तिथे वेगळा विचार होऊ शकतो कदाचित, पण जर कोल्हापूरमध्ये मागच्या 15 वर्षात म्हणजे 10 युनिट्सचे जवळजवळ 372 युनिट झालेले आहेत। सो इथला विचार वेगळ्या पद्धतीने व्हायला पाहिजे आणि इथल्या लोकल कंपनीजनाच प्राधान्य द्यायला पाहिजे असं मला वाटतं। आयटी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष शांताराम सुर्वे यांनी जागेच्या उपलब्धतेचा निर्णय होणं हे स्थानिक लोकप्रतिनिधींसह असोसिएशनच्या पाठपुराव्याचं यश असल्याचं सांगितलं। त्यांनी कोल्हापूरच्या आयटी पार्कच्या विकासात राज्य शासनानं असोसिएशनला सक्रिय सहभागी करून घ्यावं, तसंच जागेच्या उपलब्धतेबरोबरच पार्कसाठीच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुद्धा वेगानं प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली। आयटी असोसिएशन ऑफ कोल्हापूर जे गेले 15 वर्षाकरता प्रयत्न करते, त्यांचा जर सहभाग
ॲक्टिव्ह सहभाग असेल तर ते जेन्युइन लोकांना आय टी लँड मिळणं किंवा हे ज्यांना सोयीचं जाईल, ते निर्णय घेणं सोयीचं जाईल म्हणून त्यांचा ह्याच्यात सहभाग असावा अशी आमची आय टी असोसिएशनमार्फत विनंती आहे. ही आय टी पार्क लवकरात लवकर यशस्वीपणे कार्यान्वित व्हायची असेल तर त्याला लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर, मग ते वीज असेल, पाणी असेल किंवा इतर सुविधा असतील, ब्रॉडबँडची सेवा असेल, या सर्व सुविधांचं नियोजन आत्ताच पॅरलेल चालू व्हावं अशी सुद्धा आय टी असोसिएशनमार्फत विनंती आहे. आपल्या DNA मध्येच उद्योजकता असणाऱ्या कोल्हापुरातील IT उद्योजकांनी आत्तापर्यंत कोल्हापुरात IT पार्क विकसित होण्यामुळं कोल्हापूरच्या अर्थकारणाला अधिक गती येईल असा विश्वास असोसिएशनचे सेक्रेटरी राहुल मेंच यांनी व्यक्त केला आहे. कोल्हापूरच्या DNA मध्येच एंटरप्रिनरशिप आहे. बरेचसे उद्योग हे स्वतःच्या स्किलवरती लोकांनी तयार केले आहेत. IT ग्रोथ ही गेल्या 10-15 वर्षामध्ये अशीच झालेली आहे की कोणत्याही सरकारी मदतीशिवाय किंवा बाहेरच्या मदतीशिवाय हे आपल्या स्किलवरती कोल्हापूरचं IT इतकं डेव्हलप झालेलं आहे. आणि आपलं जे मिशन आहे की 2030मध्ये आपलं GDP डबल करणे आणि रोजगार निर्मिती करणे, जे काही आपण आपले SDGचे जे गोल्स आहेत सस्टेनेबल डेव्हलपमेंटचे, त्यानुसार करण्यासाठी IT हेच सगळ्यात चांगलं माध्यम आहे. IT कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त एम्प्लॉयमेंटचं जनरेशन होतं आणि कमी भांडवलामध्ये मोठ्या प्रमाणावरती टर्नओव्हर करण्याची क्षमता ही सुद्धा IT मध्ये आहे. कोल्हापुरात आज अधिकृतपणे 372 IT उद्योजक कार्यरत आहेत. त्या माध्यमातून 9,000 तरुणांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध झालाय. 15 वर्षांपूर्वी कोल्हापूरच्या IT क्षेत्रातून 2 कोटी रुपयांची निर्यात होत होती. आज ही निर्यात 300 कोटींवर पोहोचली आहे. IT पार्क विकसित झाल्यानंतर पुढच्या 10 वर्षात IT उद्योजकांची संख्या 2,500 होऊन 70,000 तरुणांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होईल. तसंच आजची 300 कोटींची निर्यात 4,500 कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल असा दावा IT असोसिएशन कोल्हापूरनं केलाय. कोल्हापुरात उत्पादन क्षेत्र विकसित व्हायला असलेल्या मर्यादांचा विचार केला तर कोल्हापूरच्या प्रगतीमध्ये IT आणि पर्यटन या क्षेत्रांमध्ये मोठी क्षमता आहे. कोल्हापुरात IT पार्क विकसित होण्यामुळं या दोन्ही क्षेत्रांच्या विकासाला गती मिळणार आहे. ही गती मिळण्यासाठी कोल्हापूरचा IT पार्क लालफितीचा कारभार आणि राजकीय श्रेयवादात अडकून पडू नये. त्याचबरोबर IT पार्क कोल्हापुरात आहे पण त्यामध्ये कोल्हापूरचेच IT उद्योजक नाहीत असं चित्र दिसू नये अशी अपेक्षा IT तज्ज्ञांसह सर्वसामान्यांमधून व्यक्त होतीये. यावेळी IT असोसिएशन कोल्हापूरचे उपाध्यक्ष धवल चौगुले, खजिनदार रणजित नार्वेकर, संचालक मंदार पेटकर, AM पाटील आदी उपस्थित होते.